नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. हॉलमध्ये मानिनी आणि विक्रम पूजेची तयारी करत असतात. तेव्हा तिथे त्यांची चेष्टा मस्करी होत असते. तेव्हा मानिनी म्हणते की या चौघांना आपल्याला सांगायला हवं. तेव्हा विक्रम म्हणतो पिहूला, या वैरी लोकांना माहिती नाही आहे का निमंत्रण द्यायला जायचे? तेव्हा पिहू बोलते हो. तेव्हा विक्रम बोलतो चला जाऊया सगळे. तेव्हा मानिनी म्हणते सगळे वगैरे नको हा, तुम्ही जीवा आणि नंदिनीकडे जा, मी पार्थ आणि काव्याकडे जाते. तेव्हा दोघे चौघांना बोलवायला जातात. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो, नंदिनी ॲडव्होकेट राजे यांना फोन करून सांगते की आम्ही पोहोचतोय आता थोड्या वेळात कोर्टात. हो, तुम्ही जी काही डॉक्युमेंट सांगितली ती सगळी घेऊन येतो. आणि ती फोन ठेवते. तिथे जीवा येतो आणि त्याला मागचं काही आठवतं की नंदिनी बोललेली असते, माझा जीव पूर्णपणे तुमच्या अडकण्याच्या आत सही करून टाका प्लीज. तेव्हा नंदिनी त्याला भानावर आणते आणि बोलते की जीवा निघायचं का, पुढे उशीर व्हायला नको. यावर जीवा बोलतो की खरंच उशीर झाला असं वाटतंय तुला? तेव्हा नंदिनी म्हणते स्वतःला विचारतात की मला, उलट तुमच्या दृष्टीने डिवोर्स घ्यायला उशीर झाला असं नाही वाटत तुम्हाला? तिथे विक्रम येतो आणि विचारतो की तुम्ही कुठे बाहेर निघालात का दोघं? तुझ्या आईनेच पाठवलं आहे मला, तुम्ही दोघांनी आज सकाळी कुठे बाहेर जायचं नाही हे सांगायला. यावर जीवा बोलतो कुठे जायचं नाही म्हणजे काय झालं बाबा? तेव्हा विक्रम म्हणतो की खास तुमच्यासाठी घरात मोठा कार्यक्रम होणार आहे ना. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघतच असते. तेव्हा जीवा बोलतो कसला कार्यक्रम? तेव्हा दुसरीकडे मानिनी पार्थ आणि काव्याच्या रूम मध्ये जाते आणि बोलते की सत्यनारायणची पूजा आहे आपल्याकडे. यावर पार्थ म्हणतो सत्यनारायणची पूजा आहे आणि तू मला हे सकाळी सांगते? अगं माझी सुद्धा काही कामं असू शकतात ना, काही अपॉइंटमेंट्स आहेत. मला तुझं हे काही आवडलं नाही आहे आई. यावर मानिनी म्हणते म्हणजे? यावर पार्थ म्हणतो अगं आई, तू हे रात्री सांगितलं असतं तर. यावर मानिनी म्हणते मला सुद्धा हे रात्रीच कळलं आहे पार्थ. आणि तू असं बोलतो की मी रोज येऊन तुला अचानक एक काम सांगते आणि रोज तुझं काम बिघडते का? यावर काव्या म्हणते की नाही काकू, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं, ऑफिसमध्ये महत्वाचं काम असू शकतं ना त्यांना. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो. काव्या बोलते अपॉइंटमेंट असू शकतं, ती अशी कॅन्सल नाही करता येत. यावर मानिनी म्हणते मला मान्य आहे काव्या, पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एक दिवसाचं प्लॅनिंग जर इकडे तिकडे झालं तर काय हरकत आहे? असं कुठलं काम किंवा कमिटमेंट आहे जी दुपारी होऊ शकत नाही? काव्या, मी तुलाही विचारलं होतं की नाही, तुझ्या क्लासमध्ये महत्वाचं आहे का किंवा परीक्षा आहे का? तू नाही म्हणालीस की नाही? यावर काव्या म्हणते तुम्ही क्लासबद्दल विचारलं होतं म्हणून मी फक्त क्लासबद्दल सांगितलं. यावर मानिनी म्हणते अच्छा, म्हणजे दुसरं काही महत्वाचं काम आहे का? असं काय, तुम्ही दोघं एकमेकांकडे बघताय, तुम्हा दोघांना मिळून कुठे जायचं आहे का? यावर पार्थ बोलतो की नाही कुठे जायचं आहे, पण मला ऑफिसला तर जावं लागेल ना आई. यावर मानिनी म्हणते पार्थ, ऑफिसमध्ये जावं लागेल असं काही नाही आहे, मला माहिती आहे. मी कालच रम्याशी बोलली आहे, असं काही महत्वाचं काम किंवा मीटिंग नाही आहे, हे मला माहिती आहे. मग तुझं नक्की काय काम आहे बोल तरी. मानिनी काव्यालाही विचारते तुझंही काम आहे का? यावर काव्या म्हणते नाही, काम असं काही नाही आहे. यावर मानिनी म्हणते मग ठीक आहे, तुम्ही दोघेही प्लीज माझं ऐका. आपल्याकडे आज सत्यनारायणची पूजा आहे, छान तयार व्हा आणि बाहेर या. पूजेला तुम्ही दोघांना बसायचं आहे. यानंतर दुसरीकडे जीवा बोलतो की आम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसायचं आहे. यावर विक्रम म्हणतो हो, का हरकत काय आहे तुम्हा दोघांना पूजेला बसायला? यावर जीवा जरा गोंधळून जातो, नाही नको, अचानक पूजा वगैरे कोण ठरवतं? यावर विक्रम म्हणतो हे बघ जीवा, आपल्या घरात शक्यतो सगळं तुझी आई ठरवते, ती जे ठरवेल तसंच होतं. आणि आईला जेव्हा साठे गुरुजींचा फोन येतो तेव्हा ती काय ठरवेल याचा काही नियम नसतो. यावर नंदिनी बोलते बाबा साठे गुरुजीने पूजा करायला सांगितले आहे. यावर विक्रम बोलतो हो. नंदिनी मनातल्या मनात विचार करते की असं कसं सांगितलं पूजेची त्यांनी? मला तर सांगितलं होतं की यावेळी जे ठरवलं आहे ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर. नंदिनी बोलते की बाबा अचानक कशी पूजा करायला सांगितली, आईने काही विचारलं नाही? यावर विक्रम म्हणतो अगं गुरुजी सांगताय म्हणजे तसं करायला हवं असं तिचं म्हणणं आहे, म्हणून आपण घाईघाईने पूजा करतोय ना. आणि गुरुजीने सुद्धा आग्रह धरला आहे, ही पूजा आजच आणि सकाळच्या वेळेतच व्हायला हवी. नंदिनी मनात विचार करते की नक्की आहे का या गुरुजींच्या मनात? यावर विक्रम म्हणतो नंदिनी काय ग, कसला विचार करतेस तू? यावर जीवा बोलतो विचार करणारच ना, असं अचानक पूजेचं ठरवलं काय करणार?
अजून तिला तिची काही पर्सनल कामे असतील. आईने अगदी सगळं ग्रँटेड धरलं आहे. यावर विक्रम म्हणतो, हे बघ जीवा, गुरुजी सांगतात म्हटल्यावर मानिनी आता कोणाचं काहीही ऐकणार नाही. मागच्या वेळेस गुरुजीने तुझ्याबद्दल जे काही सांगितलं होतं तसं तसं तंतोतंत घडलंय. त्यामुळे आता पूजेला नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. यावर जीवा बोलतो, एक मिनिट, माझ्या बाबतीत सांगितलेला तंतोतंत खरं ठरलं म्हणजे काय सांगितलं होतं? यावर विक्रम म्हणतो, अरे तू फार्म हाऊसच्या शेकोटीत पडला त्याआधी गुरुजींनी मानिनीला सांगितलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, त्याला आगीपासून दूर ठेवा. म्हणूनच तर मानिनीला भीती घेतली आहे ना. तुमची जी काय कामं असतील ना महत्वाची ती बाजूला ठेवा, दुपारनंतर करा. मानिनी चिडेल असं अजिबात काही करू नका प्लीज. यावेळी नंदिनी जरा अडखळून म्हणते, नाही पण बाबा आम्ही पूजेला. यावर विक्रम म्हणतो, पूजेला काय? यावर नंदिनी मनातच म्हणते की पूजेला बसायचं नाही असं कसं सांगणार? त्यावर विक्रम म्हणतो, बोल पटकन, काय झालं? नंदिनी बाबाकडे बघून, नाही काही नाही बाबा. यावर विक्रम म्हणतो, चला पटकन पूजेसाठी फर्स्ट क्लास तयार व्हा आणि खाली या. तिथून विक्रम जातो. यानंतर दुसरीकडे पार्थ म्हणतो की तयार काय व्हायचंय मुळात? मला हे पटलेलंच नाही आहे. गुरुजींना सांगायला पाहिजे होतं की असं हे तडकाफडकी करायला नाही जमणार. यावर मानिनी म्हणते, पार्थ तू इतकं अडवून का धरतोयस? तुमच्यावर कधी मी कुठल्याही गोष्टीची सक्ती केली का? तू सांग मला. घरातून बाहेर जाताना नमस्कार करून जा असं कधीतरी सांगितलं आहे तुम्हाला? तुम्हाला सोड, सुनाला सुद्धा सांगितलं नाही आहे मी. गुरुजी काहीतरी सांगताय ते डावलता येणार नाही, मला जमणारच नाही. यावर पार्थ म्हणतो, आई त्यांनी सांगितले सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे असं काय आहे का? यावर मानिनी म्हणते, हो, कारण तुझ्या जन्मापासून, तुझ्याच कशाला माझ्या जन्मापासून गुरुजी भाकीत करतायत. गुरुजी कायम भाकीत करत आलेत, संकेत देत आलेत. त्याचा अर्थ आपल्याला नंतर कळतो, घटना घडून गेला. अगदी पूर्वीच कशाला गुरुजीने सांगितलं होतं जीवाला आगीपासून दूर ठेवा. बघितलं आहेस ना काय झालं आहे ते. आता बोल ना, आता का गप्प झाला? तुला काय विषयाची परीक्षा घ्यायची आहे का? आणि मला कळतच नाही आहे, आज अचानक तुला काय झालं? फॉर चेंज काव्या गप्प आहे आणि तू कटकट करतोय. तेव्हा काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. मानिनी म्हणते, तू काही सांगितलं आहेस का त्याला? यावर काव्या म्हणते, नाही काकू, मी पूजेला बसायला तयार आहे. यावर मानिनी म्हणते, मग प्रश्नच येत नाही. दोघेही छान तयार व्हा आणि बाहेर या. आणि मानिनी तिथून निघून जाते. यावर पार्थ काव्याला म्हणतो की सत्यनारायणच्या पूजेला बसायचं आहे तुम्हाला. काल रात्री डिवोर्स फॉर्मवर सह्या केल्या आहेत ना तुम्ही? आज आपण जाऊन डिवोर्स फाईल करणार आहोत. आणि ह्या सत्यनारायणची पूजा तुम्ही सिरियस आहे का? आजपर्यंत कधी रूढी, परंपरा, चालीरीती, कुळाचार कधी आवडलं नाही तुम्हाला. हे सगळं अचानक का? यावर काव्या, मला आवडत नाही असं काही नाहीये. यावर पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे फक्त माझ्याबरोबरच प्रॉब्लेम होता. काव्या म्हणते की माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पार्थ, आपल्या हातातून कोणीतरी करून घेत असतो. ती वटपौर्णिमेची पूजा घडून गेली ना माझ्या हातून, हे बघा पार्थ. यावर पार्थ म्हणतो, तयार व्हा तुम्ही पूजेला, पण एकदा सत्यनारायणची पूजा झाली की आजच्या आज जाऊन आपल्याला कोर्टात जायचंय, डिवोर्स फाईल करायचे हे विसरू नका. व्हा रेडी. काव्या मान हलवते आणि तिथून निघून जाते. यानंतर दुसरीकडे नंदिनी जीवा सुद्धा रेडी होत असतात. जीवा म्हणतो की मला माहिती आहे काल रात्री डिवोर्स पेपरवर सही झाली आहे आणि आज आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसायला लागतंय. हे आवडत नाही आहे तुला पण? यावर नंदिनी बोलते, पण काय तुम्हाला आवडतं आहे का? यावर जीवा विचार करू लागतो. नंदिनी बोलते की प्रश्न कागद आणि सह्यांचा नाहीच आहे मुळात. तुम्ही मला कधी मनापासून बायको मानलंच नाही आणि मीही तुम्हाला नवरा मानणं थांबवलं. अशा परिस्थितीत कागदावर सही झाली नाही म्हणून आपल्यात ते नातं राहिलंच नाही. म्हणूनच पूजेला बसायची इच्छा नाही आहे माझी. आणि काळजी करू नका, माझ्याबरोबर पूजेला बसलात म्हणून मी लगेच तुमच्याकडे आशेने बघायला लागेल वगैरे असं काही होणार नाही. देवाची माफी मागून हे नाटक फक्त भोळ्या आईबाबांसाठी करायचे, ज्यांचा मुलांच्या सुखी संसारावर पूर्ण विश्वास आहे, ज्यांना हे असं वाटतं की जे काही चित्र दिसते ते सुखी संसाराचं. जीवा तुमच्याकडून नाही, पण त्या दोघांकडून मला खूप प्रेम मिळालं. मी खूप ऋणी आहे त्यांची आणि फक्त त्यांच्यासाठी मी पूजेला बसते. बाकी आपण जे काही करतोय त्यासाठी देवच आपल्याला माफ करो. सत्यनारायणासमोर असत्य बोलून बसणार आहोत आपण. जा तुम्ही, मी येते. आणि जीवा तिथून निघून जातो. हॉलमध्ये गुरुजी आलेले असतात आणि पार्थ आणि जीवा गुरुजींच्या पाया पडतो.
तर विक्रम बोलतो की जोड्याने पडला असता तर किती बरं झालं असतं. तर आत्या बोलते, कुठे आहे तुमच्या मानाच्या नवऱ्या? यावर पिऊ बोलते, आल्या वहिनी. इथे पार्थ काव्याला आणि जीवा नंदिनीला बघत बसतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.